मी प्रोफेसर रक्षंदा कोल्हे फ्रॉम के वाघ आर्ट्स कॉमर्स सायन्स अँड कम्प्युटर सायन्स कॉलेज पिंपळस रामाचे. Students, this is our first lecture. You know very well that zoology have two papers, that is animal diversity and second is zoology paper second. So for second year student, university prescribe a applied zoology paper which having course code is ZO232. In our applied zoology paper there is two units, that is first one is the sericulture unit and second is the agricultural pest and their control. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला जो काही अप्लाइड झुओलॉजीचा कोर्स आहे तो युनिव्हर्सिटीने का दिला असेल? अप्लाइड म्हणजे काय? ज्या काही वेगवेगळ्या टेक्निक्स आहे. सपोज आता तुम्हाला पहिल्यांदा आपल्याला पहिलं युनिट कोणतं शिकायचं आहे? सेरिकल्चरचं. अप्लाइड म्हणजे काय? टेक्निक, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जो काही सेरिकल्चरचं जे काही युनिट दिलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या काही बेसिक टेक्निक्स यूज केल्या जातात. कशासाठी? फॉर द प्रोडक्शन ऑफ सिल्क. म्हणजे सिल्कचं प्रोडक्शन करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या टेक्निक्स यूज कराव्या लागतात याचं बेसिक नॉलेज तुम्हाला मिळावं यासाठी हे अप्लाइड कोर्सेस युनिव्हर्सिटी मुलांना देत असते. कशासाठी? तर शिकण्यासाठी. आता आपल्याला जे काही सेरिकल्चरचे युनिट आहे त्याच्यात पहिला पॉइंट बघायचा आहे, इंट्रोडक्शन टू सेरिकल्चर अँड टाइप्स ऑफ सिल्कवर्म्स. आता याच्यामध्ये आपण काय डिस्कस करणार आहे? व्हॉट वी डिस्कस इंट्रोडक्शन, देन हिस्ट्री, टॅक्सॉनॉमिक पोझिशन अँड देन टाइप्स ऑफ सिल्कवर्म. विद्यार्थी मित्रांनो, मी केव्हाची म्हणते की आपल्याला सेरिकल्चर शिकायचं आहे, पण ह्या सेरिकल्चरमध्ये सेरिकल्चर म्हणजे ॲक्च्युअल काय? जे काही सिल्कचे कपडे तुम्ही यूज केले जातात किंवा जे काही सिल्कचे कपडे तुम्ही वापरतात ते कुठून मिळवलं जातं, कसं मिळवलं जातं, ह्या सगळ्याचा अभ्यास करणं म्हणजे काय? सेरिकल्चरचा अभ्यास करणं होय. मग आता आपल्याला पहिल्यांदा सेरिकल्चरची डेफिनेशन बघायची. व्हॉट इज मीन बाय सेरिकल्चर. मग आपण सिम्पली सेरिकल्चरची डेफिनेशन कशी करू शकतो? सेरिकल्चर इज डिफाईन्ड ॲज द रिअरिंग ऑफ सिल्कवर्म्स फॉर द प्रोडक्शन ऑफ रॉ सिल्क इज कॉल्ड ॲज सेरिकल्चर. मग आता सेरिकल्चर म्हणजे काय? की सिल्कवर्मला रेअर करायचं. कशासाठी? जे काही रॉ सिल्क आपल्याला मिळवायचंय त्यासाठी. मग ह्या प्रोसेसला आपण काय म्हणणार? की सेरिकल्चर. ज्या फील्डमध्ये सिल्कवर्मला रेअर केलं जातं. कशासाठी? कमर्शियल प्रोडक्शन करण्यासाठी किंवा त्याच्यापासून रॉ सिल्क मिळवण्यासाठी. त्या प्रोसेसला किंवा त्या फील्डला आपण काय म्हणणार? सेरिकल्चर. देन सेरिकल्चर includes cultivation of mulberry leaves and rearing of silk moth. म्हणजे जी काही सेरिकल्चरची होल प्रोसेस असेल त्याच्यामध्ये दोन पार्ट पडतात. एक कल्टिवेशन ऑफ मलबेरी लीव्ज म्हणजे जे काही तुतीचे पानं असतील त्यांचं कल्टिवेशन करणं आणि दुसरं म्हणजे रेअरिंग ऑफ सिल्क मॉथ. सिल्क मॉथला रेअर करणं. सिल्क इज अ नॅचरल फायबरस सबस्टन्स obtained from pupal nest or cocoon spun by a large variety of caterpillars known as silkworm. सिल्क हा एक फायबरस सबस्टन्स आहे आणि तो नॅचरली आपल्याला सिल्कवर्म पासून भेटतो. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला एक हिस्ट्री असते, तसेच ह्या सिल्क डिस्कवरीला पण एक हिस्ट्री आहे. मग काय आहे? जे काही सिल्क असेल ते कुठून डिस्कवर झालंय ते आपण बघूया. द
secret of silk was known before Christ when a Chinese empress Ling Shai, when she was sitting under a mulberry tree with a cup of hot tea, a silk cocoon from the tree accidentally fell into the teacup. Attempting to remove cocoon, she discovered that she could unwind a very fine glistening thread from the softened cocoon. Later on, silk reached up to Europe, where the first silk factory was established in the middle of 6th Anno Domini. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर एकदा एक चीनची राणी लिंग शाय ही मलबेरीच्या झाडाखाली बसलेली असते. मलबेरी म्हणजे तुतीचं झाड. त्या झाडाखाली ती एक सोबतच गरम चहाचा कप घेऊन बसलेली असते. त्यावेळेला होतं काय की अचानकपणे जो काही सिल्क मॉथचा ककून असतो तो तिच्या कपात, चहाच्या कपात पडतो. आणि ज्या वेळेला कपात पडतो त्यावेळेला ती राणी ऑब्झर्व करते की एक शायनिंग असलेला, चकाकणारा असा धागा आणि तोही न तुटणारा तयार होत असतो. त्यावेळेपासून ह्या सिल्कचा उदय झाला असं म्हणता येईल. मग नंतर हे सिल्क युरोपपर्यंत पोहोचलं आणि जी काही सिल्कची पहिली फॅक्टरी असेल ती युरोपमध्ये उघडली गेली. हे झालं हिस्ट्रीबद्दल. आता आपण बघूया टॅक्सॉनॉमिक पोझिशन ऑफ सिल्कवर्म. टॅक्सॉनॉमिक पोझिशनमध्ये येतं, पहिल्यांदा येतं फायलम. सिल्कवर्मचा फायलम येतो ऑर्थोपोडा. व्हाय? बिकॉज इट बियर्स अ जॉइंटेड appendages. देन क्लास इन्सेक्टा. क्लास इन्सेक्टा का? बिकॉज बॉडी डिवाइड्स into head, thorax and abdomen. Then subclass Pterygota. Why Pterygota? Because they bears a wing. Then next is division. Division is Endopterygota. Why Endopterygota? Because insect goes through all stages of life cycle, that is egg, larva, pupa and adult. Next is order is Lepidoptera, because body covered with scales. Next is family. Silkworm family is Bombycidae. Then genus is Bombyx, species is Morai. There are 4 species that are commercially used for the production of silk. These species are Bombyx morai, Tassar, Muga, Irai, etc. म्हणजे जे काही बॉम्बेक्स मोरी, टसार, मुगा, इराय ह्या ज्या काही स्पेसीज आहेत ह्या कमर्शियल प्रोडक्शनसाठी इंडस्ट्रीमध्ये यूज केल्या जातात. कशासाठी? फॉर द प्रोडक्शन ऑफ सिल्क. हे जे काही दिसतंय तुम्हाला, ह्या ज्या काही इमेज दिसत आहे त्या कसल्या आहे? पहिल्यांदा बॉम्बेक्स मोराईच्या. तर आपण पहिल्यांदा काय बघणार आहोत? बॉम्बेक्स मोराय. 1 by 1 आपण एक एक सिल्क मॉथचा अभ्यास करूया. पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे बॉम्बेक्स मोराय. बॉम्बेक्स मोराय इज कम्प्लिटली डोमेस्टिकेटेड. डोमेस्टिकेटेड म्हणजे काय? हा जो काही सिल्क मॉथ आहे त्याला आपण रेअर करू शकतो. देन नेक्स्ट इज इट ऑल्सो कॉल्ड ॲज मलबेरी सिल्कवर्म. व्हाय मलबेरी सिल्कवर्म? Because Bombyx morai feeds on mulberry leaves. So from that mulberry leaves, this moth named as a mulberry silkworm.
It contributes 95% production of silk in the world. म्हणजे जगभरात किती कंट्रीब्युशन आहे या बॉम्बेक्स मोराईचं, तर 95%. म्हणजे बघा, इंडस्ट्रीमध्ये जे काही सिल्क तयार केलं जातं त्यात सगळ्यात जास्त कोणता सिल्क मॉथ वापरला जाणार आहे, दॅट इज बॉम्बेक्स मोराय. द नेक्स्ट इज द ऑल स्ट्रेन्स ऑफ बॉम्बेक्स मोराय इज ओरिजिनेटेड फ्रॉम ओरिजिनल मंदारिना सिल्कवर्म known as a Bombex मंदारिना मोराय. म्हणजे ज्या काही बॉम्बेक्स मोराईच्या सगळ्या स्ट्रेन्स असतील, म्हणजेच असं समजा की स्पेसीस जशा असतात त्याचप्रमाणे ज्या काही स्ट्रेन्स असतील त्या सगळ्या कोणापासून ओरिजिनेट झालाय, मंदारिना सिल्कवर्मपासून. नेक्स्ट पॉइंट इज इट बिलॉंग्स टू फॅमिली बॉम्बेसिडी. डिस्ट्रीब्युशन इज इन इंडिया, चायना, युरोप एक्सेट्रा. जो काही बॉम्बेक्स मोराय असेल तो आपल्याला कुठे बघायला भेटणार आहे, इंडियामध्ये, चायनामध्ये आणि युरोपमध्ये. हा जो काही बॉम्बेक्स मोराय आहे हा व्हाईट आणि येलो कलरचं सिल्क प्रोड्यूस करतो. इट प्रोड्युसेस व्हाईट ऑर येलो सिल्क. देन नेक्स्ट द अडल्ट मॉथ इज सेल्डम फॅट अँड मेनली फंक्शन ॲज रिप्रोडक्शन. म्हणजे जो काही अडल्ट मॉथ असेल बॉम्बेक्स मोराईचा तो कसा आहे, फॅट आहे आणि त्याचं मेन फंक्शन काय आहे की हा रिप्रोडक्शनसाठी युजफुल असतो. म्हणजे तो फक्त काय करणार आहे, रिप्रोडक्शनचं काम. देन नेक्स्ट देअर लार्वी आर व्होरेशियस फीडर. दे फीड ऑन द लीव्ज ऑफ मलबेरी ट्री. आता व्होरेशियस फीडर म्हणजे काय, ज्या काही लार्वा असतील त्या मलबेरी लीव्ज जे काही असतील ते खूप पटपट चावून खातात. देन नेक्स्ट सम मॉथ्स आर युनिव्होल्टाईन व्हाईल सम आर मल्टीव्होल्टाईन इन नेचर. आता युनिव्होल्टाईन म्हणजे काय, युनिव्होल्टाईन्स आर द सिल्कवर्म्स दॅट प्रोड्यूस ओनली वन जनरेशन पर इयर. युनी मीन्स सिंगल और वन. म्हणजे असा सिल्क मॉथ जो वर्षाला काय करणार आहे, फक्त आणि फक्त एकच जनरेशन देणार आहे. ओके. आणि मल्टीव्होल्टाईन मीन्स मोर दॅन 1 or 2. म्हणजे वर्षाला तो काय करणार आहे, एक का किंवा दोनापेक्षा जास्त जनरेशन प्रोड्यूस करणार आहे. नेक्स्ट पॉइंट, दे प्रोड्यूस continuous silk filament, so it is used in industry for production of raw silk. हा जो काही बॉम्बेक्स मोरे असेल तो काय करणार आहे, एक कंटिन्युअस सिल्क फिलामेंट तयार करतो, म्हणजे न तुटणारा सिल्क. आणि मग ह्या कंटिन्युअस सिल्क मुळे काय होणार आहे, याचा यूज कुठे होणार आहे, इंडस्ट्रियल पर्पजसाठी, फॉर द प्रोडक्शन ऑफ रॉ सिल्क. जे काही रॉ सिल्क आपल्याला तयार करायचं असेल त्यावेळेला ह्या बॉम्बेक्स मोराईचं सिल्क यूज केलं जाणार आहे किंवा याचं रेअरिंग केलं जाणार आहे. ही इमेज आहे बॉम्बेक्स मोराईची. लेफ्ट साईडला जो काही दिसतोय तो आहे अडल्ट, देन नेक्स्ट इज लार्वा आणि नंतर दिसते ते ककून. इन डिटेलमध्ये आपण नंतरच्या लेक्चरला बघूया. सेकंड येतो इराय सिल्कवर्म. सो द बायोलॉजिकल नेम ऑफ इराय सिल्कवर्म इज सॅमिया सिंथिया विसाइनी. सॅमिया सिंथिया विसिनी. It belongs to family Saturnidae. It is commonly known as castor silkworm. Why castor silkworm? Because it feeds on a castor. So, next point is this worm is reared and domesticated on castor oil plant leaves so as to produce white or brick red silk
and which is popularly known as Eri silk. हा जो काही सिल्कवर्म असेल हा पूर्णतः कसा आहे, डोमेस्टिकेटेड आहे आणि हा कॅस्टर ऑइल जे काही प्लांट असेल त्याच्यावरती रेअर केला जातो. आणि हा सिल्क मॉथ व्हाईट आणि ब्रिक रेड अशा कलरचं सिल्क प्रोड्यूस करतो आणि त्या सिल्कला काय म्हणणार आहे, इराय सिल्क म्हणणार आहे. आता याचं डिस्ट्रीब्युशन कुठे कुठे आहे? द डिस्ट्रीब्युशन ऑफ सिल्कवर्म इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया, देन व्हॅली ऑफ ब्रह्मपुत्रा, हिल्स ऑफ मेघालया, मिझोराम, नागालँड अँड मणिपूर. म्हणजे ह्या सर्व ठिकाणी आपल्याला हा इराय सिल्कवर्मचं रेअरिंग केलेलं दिसेल किंवा हा इराय सिल्कवर्म आपल्याला बघायला भेटणार आहे. इट इज पॉलिफॅगस इन नेचर. पॉलिफॅगस मीन्स द ॲनिमल विच फीड ऑन अ व्हेरियस काइंड्स ऑफ फूड. वेगवेगळ्या प्रकारच्या फूडवरती फीड करणाऱ्या ॲनिमलला काय म्हणणार आहे, पॉलिफॅगस ॲनिमल म्हणणार आहे. नेक्स्ट पॉइंट आहे, द विंग्स ऑफ अडल्ट मॉथ बोथ मेल अँड फिमेल इज ब्राऊन, ब्लॅक और ग्रीन इन कलर. जे काही मेल आणि फिमेल मॉथ असतील त्यांचे विंग्ज असतील ते कसे ब्राऊन, ब्लॅक आणि ग्रीन कलरचे असतात. द मेल्स आर स्मॉलर इन साईज दॅन द फिमेल्स. म्हणजे फिमेल ह्या कशा आहे, लार्जर आहे आणि मेल कसे स्मॉलर आहे. मेल possesses bushy antennae and narrow abdomen. The cocoons of this worm have a very loose texture so that the silk thread is not continuous. म्हणजे हा जो काही सिल्क मॉथ आहे याच्या ककूनचं स्ट्रक्चर कसं आहे, एकदम लूज आहे. ह्या लूज टेक्स्चरमुळे काय होणार आहे, जो काही सिल्कचा थ्रेड असेल तो कसा होईल, डिसकंटिन्युअस होईल, म्हणजे कंटिन्युअस राहणार नाही. आपण बॉम्बॅक्स मोरीचा सिल्क बघितला जो की कंटिन्युअस आहे, पण जो काही इराय सिल्कवर्म असेल तो कसा आहे, त्याचा जो काही सिल्कचा फिलामेंट असेल तो कसा आहे, डिसकंटिन्युअस टाईपचा आहे. म्हणजे कंटिन्युअस धागा तो तयार करत नाही. देन नेक्स्ट इज द थ्रेड्स आर नॉट ग्लॉसी बट दे आर मच ड्युरेबल. म्हणजे जो काही इराय सिल्कवर्मचा जो काही सिल्कचा थ्रेड असेल तो कसा आहे, चकाकणारा नाहीये पण तो कसा आहे, मच ड्युरेबल म्हणजे टिकाऊ असा असतो. द सिल्क प्रोड्यूस इज कॉल्ड ॲज अरांदी सिल्क लोकली. म्हणजे जो काही इराय सिल्कवर्म असेल हा जे काही सिल्क प्रोड्यूस करतो त्याला काय म्हणणार आहे, लोकली त्या एरियामध्ये ते लोक काय म्हणणार आहे, अरांदी सिल्क. देन नेक्स्ट पॉइंट इज द स्पेसीज आर मल्टीहोल्टाइन इन नेचर. इट मीन्स वॉट, द सिल्कवर्म produces more than 3 generations per year. This is all about इराय सिल्कवर्म. ह्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय अडल्ट मॉथ, देन नेक्स्ट दिसतंय लार्वा, देन दिस इज द ककून. त्याच्यानंतर तिसरा टाईप येतोय सिल्कवर्मचा, दॅट इज टसार सिल्कवर्म. इट बिलोंग्स टू फॅमिली सॅच्युरनिडी अँड जीनस अँथ्रेला. They are all wild silkworms. It occupies a third position in world for silk production. म्हणजे पूर्ण वर्ल्डमध्ये 3 नंबरला हा टसर सिल्कवर्म यूज केला जातो किंवा 3 नंबरला या सिल्कवर्मची पोझिशन आहे. टसर सिल्कवर्म ऑल्सो नोन ॲज ओक सिल्कवर्म. Next is it is a polyphagous in nature, means it feeds on about 24 different host plant. So they are fully reared on host plant.
म्हणजे हा जो काही टसर सिल्कवर्म असेल हा काय करणार आहे, 2 डझन इतक्या डिफरंट होस्ट प्लांटवरती फीड करतो आणि त्याच्यामुळे त्याचं रेअरिंग कोणावरती होणार आहे, होस्ट प्लांटवरती. चायना इज द बिगेस्ट प्रोड्युसर. चायना हा कसा आहे की टसर सिल्कवर्म साठी जास्त उत्पादन करणारा देश आहे. नेक्स्ट इज female is yellowish brown in color and larger one, while male is brick red in color and smaller one. Female ही कशी आहे, yellowish brown in color and larger one म्हणजे मेलपेक्षा मोठी आहे, while मेल कसा आहे, brick red in color आहे आणि smaller आहे. They are having eye spot on their wings. See this picture. This is a eye spot present on their wings. जे काही टसर सिल्क मॉथ असेल त्यांच्या विंग्स वरती आय स्पॉट प्रेझेंट असणार आहे. नेक्स्ट, दे आर आयदर युनिहोल्टाइन और बायहोल्टाइन इन नेचर. वी सी द what is uniholtine and biholtine. Biholtine means two generations produce per year. Cocoons are like mulberry and is used as a raw silk. म्हणजे जे काही टसर सिल्क वर्म असतील यांचे ककून पण कोणासारखे, मलबेरी जो काही सिल्क मॉथ असेल त्याच्यासारखे. आणि हे कशासाठी यूज केले जाणार आहे, रॉ सिल्क प्रोड्यूस करण्यासाठी. जो काही टसर सिल्क मॉथ असेल त्याचं डिस्ट्रीब्युशन कुठे कुठे, डिस्ट्रीब्युशन इज इन इंडिया, वेस्ट बेंगल टू कर्नाटका अँड अप टू बिहार. म्हणजे वेस्ट बेंगालपासून ते कर्नाटकपर्यंत आणि दुसरीकडे कुठे, बिहारपर्यंत. देन मध्य प्रदेश, ओरिसा, Uttar Pradesh and Maharashtra. See this picture. This one is adult moth. Then this one is larva and this is a cocoon of tussar silkworm. Then next type is the Muga silkworm. This Muga silkworm biological name is the Antheraria asma. It belongs to family Saturnidae. It feeds on som and soluludes. These silkworms are wild in nature. Muga moths distributed from western Himalayas to Nagaland, Assam to South Tripura and valley of Brahmaputra. The wings and body of male moth are copper brown to dark brown in color. Body of female moth is yellowish to brown in color. Eye spot present on both pair of wings. Muga silkworm produce a golden yellow silk thread which is very attractive and strong one. It produces a golden yellow color of silk thread and which is very attractive and strong silk thread. This is adult moth. Then this is a cocoon. This one is larva. So this is all about the types of silkworms. Thank you.